आम्ही आलो आहोत सुळना तलाव बघण्यासाठी. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या व्लॉगला. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की सर्वजण मजेत असणार. जसं की तुम्ही बघू शकता आजच्या दिवसाची सुरुवात पावसासोबत झाली आहे. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या व्लॉगला. जसं की तुम्हाला माहिती आहे मी एका बाळाची आई आहे आणि हे माझं बाळ आहे. आणि जी गोष्ट आई करते तीच गोष्ट या बाळाला देखील करायची असते. मग काय मी त्याला देखील ब्रश दिला आणि इथे आम्ही दोघं ब्रश करत आहोत. जसं मी मिररमध्ये बघून ब्रश करत होते ॲज इट इज तोही मिररमध्ये बघून ब्रश करत होता. ब्रश करून झाल्यानंतर मी फेसवॉश केलं. मग काय आद्विक देखील त्याचं फेसवॉश करत आहे आणि सकाळी उठल्या उठल्या अशा क्यूट हरकती करायला तो सुरुवात करत असतो. फेसवॉश करेपर्यंत तो पूर्ण ओला झाला होता, म्हणून मग मी त्याला आंघोळच घातली आणि आंघोळ करून आल्यानंतर हे असं काहीसं चालू असतं. माझा लूक टोटली इग्नोर करा, कारण जेव्हा आद्विक उठतो तेव्हा सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी माझी आद्विक असतो. पहिले मी त्याला रेडी करते, मगच माझ्या गोष्टी करत असते. आणि इथे काहीतरी गाणं गुणगुणायचं काम चालू आहे आणि तो कोणतं गाणं गुणगुणत असतो हे मला तर काही कळत नाही, बट त्याचं चालू असतं. मग मी त्याला रेडी करते आणि नादी लावण्यासाठी कुरमुरे खायला देते. आणि इथे तुम्ही बघू शकता कुरमुरे घेऊन तो त्याच्या बाबांजवळ येऊन बसला आहे. आता जोपर्यंत तो कुरमुरे खात आहे तोपर्यंत मी पटकन माझी तयारी करून घेणार आहे. इकडे मी माझं स्किन केअर रुटीन फॉलो करत आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे मी आयसिंग करत आहे. फेसवॉश केल्यानंतर सर्वात पहिलं स्टेप जी मी कोणती करते ती म्हणजे आयसिंग. आयसिंग केल्याने आपली स्किन खूप छान होते. आयसिंग केल्यानंतर मी फेस नीट ड्राय करून घेत असते. त्यानंतर एक सिरम अप्लाय करत असते. हे ऑल इन वन सिरम आहे. हे सिरम लावल्यानंतर आपल्याला कुठलंही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावायची गरज पडत नाही. आणि सिरम नीट अप्लाय करून घेतल्यानंतर ते छान पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करून घेत असते. सिरमला जास्त मसाज करायची नसते, जस्ट ॲप्लाय करायचं असतं. आणि सिरम ॲप्लाय करून झाल्यानंतर मी ॲप्लाय करते लिप बाम. लिप बाम मी डेली यूज करत असते आणि लिप बाम हे आपण डेली यूज केलंच पाहिजे. आणि तसं तर मी रोज रोज लिपस्टिक लावत नाही, बट आज व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून म्हटलं चला थोडीशी लिपस्टिकही ॲप्लाय करून घेऊया. आणि जोपर्यंत इकडे माझी तयारी चालू होती तोपर्यंत आद्विक तिकडे कुरमुरे खात होता, म्हणून त्याने मला इकडे येऊन बिलकुल डिस्टर्ब केलं नाही. आणि जसं की तुम्ही आपल्या ब्लॉगचं थंबनेल बघितलं असेल माय फर्स्ट ब्लॉग, तर आता जे मला ओळखतात ते बोलतील की तू तुझ्या चॅनलवर ऑलरेडी एक फर्स्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे. तर हो, मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी एक फर्स्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे. पण जसं की तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत मी फक्त मिनी ब्लॉग पोस्ट करत होते. जोपर्यंत माझी तयारी चालू होती तोपर्यंत आद्विक खेळत होता. नंतर त्याला केळी खायची होती, मग तो केळी घेऊन माझ्याकडे आला होता आणि केळी असं त्याला सोलून द्यावं लागतं, मग तो त्याचं खातो. हां, तर मी बोलत होते की पर्यंत मी फक्त मिनी ब्लॉग पोस्ट करत होते, बट आजपासून मी ठरवलं आहे की मी लाँग व्हिडिओज पोस्ट करणार आहे, म्हणून हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो मी माझी तयारी करून पटकन किचनमध्ये येते. किचनमध्ये येऊन मी सर्वात पहिले एग बॉईल करायला ठेवते. एग बॉईल होत आहेत तोपर्यंत इकडे मी पीठ मळून घेणार आहे. आणि पीठ मळून घेतल्यानंतर मी सगळं प्लॅटफॉर्म वगैरे लगेच क्लीन करून घेत असते आणि थोड्या वेळ पीठ भिजण्यासाठी ठेवत असते. आणि तेवढ्यात परत आद्विक माझ्याकडे आला होता, मग इथे मी परत त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळते. पुन्हा त्याला नादी लावून मी किचनमध्ये येते. जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत थोडीशी भांडी आहेत ती मी घासून घेतली. नंतर पुन्हा प्लॅटफॉर्म क्लीन केला आणि लगेचच्या लगेच प्लॅटफॉर्म क्लीन केला म्हणजे आपल्याला जास्त राडा राहत नाही. आणि पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर स्वयंपाक करण्यापूर्वी मी मस्त डेटॉलने छान हँडवॉश करून घेत असते. डेली एक लाँग ब्लॉग पोस्ट करणं पॉसिबल होईल होणार नाही माहीत नाही, कारण आद्विकला सांभाळून घरातली कामे बघून दोघं गोष्टी करणं माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. तर चला बघूया होतंय की नाही. तसं तर ट्राय करणार आहे की करायचंच आहे, बट तरीही. आणि स्वयंपाक करण्यापूर्वी मी एक ग्लास पाणी पिऊन घेत असते. जसं की तुम्हाला माहिती आहे पाणी आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि आपण लेडीज कामाच्या नादात पाणी प्यायचं सुद्धा विसरून जातो. तर पाणी पिऊन मी इकडे फटाफट चपात्या करायला सुरुवात केली आहे. आणि आज माझ्या चपात्या जरा लवकरच होणार आहेत, कारण आद्विकचे बाबा आद्विकला राऊंड मारण्यासाठी बाहेर घेऊन गेले आहेत. नाहीतर इतक्या वेळात त्याचे 100 चक्कर होतात किचनमध्ये. त्याला कच्चं पीठ खायला आवडतं, मग तो सारखं येऊन माझ्याकडे कच्चं पीठ मागत असतो. आणि चपात्या झाल्या होत्या, भाजी ऑलरेडी झालेली होती, मग खूप भूक लागली होती, मग फटाफट जेवायला वाढून घेतलं.
तोपर्यंत मी जेवायला वाढून घेत होते, तोपर्यंत आद्विक आणि त्याचे बाबा देखील आले होते आणि जेवण झाल्यानंतर लगेच तयारी करायला सुरुवात केली. जसं की तुम्ही सुरुवातीलाच बघितलं, आम्ही चुळणा तलाव बघण्यासाठी गेलो होतो, तर ही तिकडेच जायची तयारी चालू आहे. मग तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात खूप छान क्लायमेट असतं, जसं की आत्ता आहे. बघू शकता किती छान दिसतंय आणि पावसाळा हा माझा फेवरेट ऋतू आहे. पावसाळ्यात फिरायला जायला मला खूप आवडतं आणि आम्ही इकडे चुळणा तलाव बघण्यासाठी पोहोचलो होतो आणि कुठेही बाहेर गेलं म्हणजे आपल्याला आद्विक मागच पळावं लागतं, कारण अशी मोकळी जागा दिसली की तो लगेच पळायला सुरुवात करतो आणि हा आहे तो चुळणा तलाव. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि इकडे खूप मोठी केळीची बाग होती. तीच बाग रेकॉर्ड करायचा मी प्रयत्न करत होते आणि जोपर्यंत मी इकडे हे रेकॉर्डिंग करत होते तोपर्यंत हे दोघं बापले कमाला सोडून किती लांब निघून गेले. तलाव बघून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तेव्हाचंही क्लायमेट तुम्ही बघितलं. येताना आम्हाला जांभूळ दिसले, मग आम्ही जांभूळ घेतले होते. आद्विकचा हा फर्स्ट टाईम आहे की तो जांभूळ ट्राय करणार आहे, तर चला बघूया. जेव्हा आद्विक कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करतो त्याचे एक्सप्रेशन्स बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड असते. तर हा फर्स्ट टाईम आहे की तो जांभूळ टेस्ट करत आहे आणि इथे त्यांनी बाईट पण घेतला आहे, बट त्याने काहीही एक्सप्रेशन्स दिलेले नाही आहे. सो त्याला जांभूळ आवडलं की नाही हे मला तर कळलेलं नाही आहे. तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की मी बोलले, मी 30 डेजचं चॅलेंज घेतलं आहे लाँग व्हिडिओज पोस्ट करण्याचं. तर चला तेही बघू होतंय की नाही. आणि तुम्हाला जर ते बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करत जा. तुमचं एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.